नमस्कार. मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, फौजदारी केसमध्ये जेव्हा कोर्ट न्यायदंडाधिकारी जेव्हा आरोपीला किंवा साक्षीदारांना समन्स काढतात त्यावेळेस ते पोलीस कॉन्स्टेबल त्या आरोपीच्या साक्षीदाराच्या घरी जाऊन त्याला समन्साची बजावणी करून त्याची ती सही घेतात की तुला अमुक तारखेला अमुक ठिकाणी अमुक कोर्टात तुला कोर्टामध्ये बोलावले आहे आणि तो रिपोर्ट ते कोर्टात सादर करतात. आणि मग तारखेला न्यायदंडाधिकारी तो रिपोर्ट बघून जर समन्साची जर बजावणी झाली असेल आणि साक्षीदार किंवा आरोपी जर गैर राहिला तर त्याच्याविरुद्ध बेलेबल किंवा नॉन बेलेबल वॉरंट काढतात. आणि किंवा जर बजावणी झाली नाही तर मग पुन्हा फेरसमन्स काढतात. ही झाली पूर्वीच्या CRPCची मधली पद्धत. परंतु आता नवीन कायद्यानुसार सेक्शन 70 जो आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने समन्स काढायची कायद्याने परवानगी दिलेली आहे आणि ती व्हॅलिड सर्व्हिस ही धरली जाते. परंतु ही जी केस आहे ही पोक्सो ॲक्ट अंतर्गत केस आहे, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. ही जी घटना ही नागपूरची आहे, फास्ट ट्रॅक कोर्टामधली आहे. त्या केसचं नाव आहे स्टेट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध सतीश संजय रामटेके, क्रिमिनल ॲप्लिकेशन नंबर 222/26 आणि हिचा निकाल 12/2/24 लागला आहे. त्याच्यामध्ये ते स्पेशल कोर्ट आहे, ते स्पेशल कोर्ट संबंधित साक्षीदारांना इश्यू समन्स टू द विटनेस असा आदेश पारित करतात. तो आदेश पारित केल्यानंतर तो जो कॉन्स्टेबल आहे तो त्या साक्षीदारांना व्हॉट्सअपद्वारे ते ॲप्लिकेशन तो त्यांना सर्व करतो आणि तो सर्व केल्यानंतर तो कॉन्स्टेबल तो रिपोर्ट कोर्टासमोर सादर करतो. सादर केल्यानंतर ते जे 2 संबंधित साक्षीदार असतात ते त्या कोर्टामध्ये गैरहजर राहतात आणि मग कोर्ट म्हणतं मॅटर जुना आहे आणि ही केलेली बजावणी ही चुकीची आहे आणि मग कोर्ट त्या कॉन्स्टेबलला कॉस्टची आकारणी करतात. त्यामुळे त्याच्याविरुद्ध तो नागपूर खंडपीठाकडे जातो आणि ज्यावेळेस केस चौकशी कामी हायकोर्टापुढे येते तेव्हा प्रथमदर्शनी असा युक्तिवाद केला जातो. कोर्टाने हा जो केलेला आदेश आहे हा मूलतः चुकीचा आहे, रॉंग आहे, कायद्याला धरून नाही आहे. आणि मग कोर्टाचं जे ऑब्झर्वेशन असतं ते असं असतं की द सबसेक्शन 3 specifically states that all the summons served through electronic communication under section 64 to 71 म्हणजे 64 to 71 हे जे आहे हे सगळे समन बजावण्याचे shall be considered as duly served and a copy of such electronic summons shall be attached date and kept as a proof of service of summons as well as section 530 of भारतीय नागरी सुरक्षा संहिता also deal with aspect of trial and proceeding to be held in electronic mode which reproduce as under. आणि त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की now the mobile service by electronic media is already accepted in view of section 70 of भारतीय नागरी सुरक्षा संहिता. कोर्ट म्हणतं एवढी सगळी क्लिअर कट प्रोव्हिजन असताना कोर्टाने हा जो सेक्शन 70 आहे नवीन अमेंडेड भारतीय नागरी सुरक्षा याच्याकडे ओव्हरलुक केलेला आहे, बघितलेलं नाही. आणि पुढे त्याने असं म्हटलं याच्यापूर्वी त्याला 2दा समन्स काढले होते, त्यांनी बॉन्ड दिला होता, हेही त्याच्यामध्ये कोर्टाने बघितलं. त्यामुळे कोर्ट तो दिलेला निर्णय आहे तो रद्द करतात आणि ती सर्व्हिस व्हॅलिड ठरवतात. सांगायचं तात्पर्य एवढं, त्या पाठीमागचा हेतू एवढा एकच आहे की आता जो भारतीय नागरी सुरक्षा संहितामध्ये सेक्शन 70 आलेला आहे त्यामध्ये त्या अन्वयेचा आधार घेऊन तुम्हाला आरोपीला मोबाईलद्वारे म्हणजे व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला बजावणी करता येईल. आता बऱ्याचशा केसेस या नाशिकमध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट खाली पेंडिंग आहे. समन्सच्या अभावी वर्ष 6-6 महिने बजावणी होत नाही, त्याच्यामुळे केसेस प्रलंबित राहतात. त्यामुळे या कायद्याचा आधार घेऊन सेक्शन 70 सबक्लॉज 3 किंवा या केसचा आधार घेऊन
फक्त त्यात तुम्हाला काय करावं लागेल, त्यात तुम्हाला मोबाईलद्वारे तुम्ही जर व्हॉट्सअपद्वारे जर बजावणी केली तर तुम्हाला एक सपोर्टिंग ॲफिडेविट द्यावं लागेल की मी अशी याला तारखेची समज दिली आहे, त्याला सांगितलेलं आहे. मग कोर्टाला हुकूम काय करायचं, कोर्ट बेलेबल वॉरंट काढेल, नॉन बेलेबल वॉरंट काढेल. परंतु तुम्ही अशा प्रकारची जर पद्धत अवलंबली तर कोर्टाचा वेळ वाचेल आणि आपण जो नवीन कायदा आला आहे तो कोट केला पाहिजे. मित्रांनो, सांगण्यासारखं खूप आहे. थोडक्यात इथेच थांबतो. तुम्हाला माझा हा जो व्हिडिओ आवडला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.